नमस्कार, कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची घेतलेली भेट ही चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक कृषी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आजच आपण कनक कृषी चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नियमित बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. ताज्या बातम्या, देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि इतर बातम्या बघत राहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. ताज्या बातम्या. तर बघूया आजची ताजी बातमी. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला मानत असतात. भाषणामध्ये नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत असतात आणि हे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहपरिवार धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतात. चांगल्याच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. या भेटीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख प्राध्यापक श्याम मानव यांनी तीव्र शब्दात टीका करीत गवई यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगणे सोडावे असे थेट आव्हान दिलेले आहे. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्राध्यापक श्याम मानव म्हणाले की सरन्यायाधीश पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे नतमस्तक होणे धक्कादायक आहे. गवई स्वतःला आंबेडकरांचे विचाराचे मानतात, मात्र अशा कृत्यामुळे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे असेही प्राध्यापक मानव म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवरील निशाणा साधला. सरकार जादूटोणा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत उदासीन असून या कायद्याला चालना देण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी धीरेंद्र शास्त्रींना पुन्हा एकदा आव्हान देत त्यांच्याकडे खरोखरच दैवी शक्ती असेल तर त्यांनी अनिसचे आव्हान स्वीकारावे. 80 लाखाचे पारितोषिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही त्यांना देऊ असे प्राध्यापक मानव यांनी स्पष्ट केले. अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित अनिसच्या प्रबोधन सभेत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी अनिसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून त्यांनी म्हटले की भूषण गवई यांनी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगू नये. श्याम मानव यांनी घणाघाती वार केलेला आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या भेटीवरून हा वाद आता पेटलेला आहे आणि सरन्यायाधीश वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. धन्यवाद. आपण बघत होता कनक कृषी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक कृषी न्यूज चॅनलवर. ताज्या ठळक बातम्या नियमित बघत रहा.